हित करत नाही, दुसऱ्याचं हित होऊ देत नाही अशी लोक आहेत. एक अधिकारी माणूस असतो आणि तो अधिकारी माणूस भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी जातो. गेल्यानंतर हातामध्ये एक वांग घेतो, मावशीला विचारतो, मावशी वांगी किती रुपये किलो? मावशीने सांगितलं फक्त 10 रुपये किलो. तर असं म्हटल्यानंतर त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं, म्हटलं इतके महाग, काहीच कसं वाटत नाही म्हटलं तुम्हाला? मनाला वाटेल तसे भाव लावता, असं कुठं असतं का? कालवा करायला लागला. मावशी म्हटली, अहो तुम्ही असा गोंधळ करू नका, जर तुम्ही असा गोंधळ केला तर माझी वांगी कुणीच घेणार नाही हो. तेव्हा तो म्हटला, मावशी तुम्ही त्याची काळजीच करू नका. म्हटला, अहो म्हटला या वांग्याला या पठ्ठ्याचा हात लागलाय. म्हटला कुणाचा? पठ्ठ्याचा. आणि ज्या ठिकाणी माझा हात लागतो म्हटला त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही म्हटला, काहीच. मावशी म्हटली, अगं बाई एवढी काय तुमच्या हातामध्ये जादू आहे? म्हटले. ते म्हटलं, मावशी याच हाताने मी माझी 100 एकर जमीन घालवली, तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत आहे? म्हणजे स्वतःचंही हित करत नाही आणि दुसऱ्याचं हित होऊ देत नाही अशी लोक आहेत. दुसरा वर्ग असा आहे, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, म्हणजे याला म्हणायचं स्वार्थी. याला म्हणायचं स्वार्थी. माऊलींची होवी त्यासाठी, तैसे मने वाचा काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे, अशी लोक आहेत. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, स्वतःचे हित करतो, दुसऱ्याचे हित करतो. गंगा ही वाहत असते, प्रवाह रूपाने वाहत असते, त्यावेळेस ती काठावरील वृक्षांना पाणी पुरवठा करते. तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात, पवित्र होतात. मला असं वाटतं साधूचं पण कार्य तसंच आहे. वाहत असताना त्या गंगेमध्ये आपल्याला स्नान करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, स्वतःचाही उद्धार करतात आणि दुसऱ्याचा सुद्धा उद्धार करून देतात. यात पण साधूचा एक वर्ग आहे. अपेक्षा फक्त एकच आहे गंगेची, नदीची, की समुद्राला जाऊन मिळायचंय बस. फक्त एवढीच अपेक्षा आहे. पण समाजामध्ये एकच वर्ग असा आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संताचा. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणास, वैकुंठ वासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, जड संताचे मार्ग अडगाने भरले ग, जड संताचे मार्ग अडगाने भरले ग. आम्ही वैकुंठवासी, पण या ठिकाणी आलो कशासाठी? येथे उपकारासाठी आले. घरजा वैकुंठी उपकार करण्यासाठी आलो. म्हणजे जगाला आडनाणी भरले जग, एक वेगळ्या दिशेने निघालंय जग. मग या जगाला रस्ता दाखवला पाहिजे ना, काय खरं आहे, कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, सत्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. काय खरं आहे काय खोटं हे सांगितलं पाहिजे. उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. जगामध्ये खरं काय खोटं काय हे सांगण्यासाठी आले. मग या जगात खोटं काय? या जगात खोटं काय? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरधार हरिविन. संसार खोटा आहे. हा, संसार करायचा नाही असं नाही, तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कीर्तन पाठ झाली तुमच्या. संसार पण करायचा आहे, तुकोबाऱ्यांनी पण केला, पण संसारात राहून परमार्थ करता आला पाहिजे. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हरिमुखी गाता
बलि जाता हरिमुखी गाता हरा बलि जाता. संसारी असावे असोनी नसावे. संसारामध्ये राहिलं पाहिजे पण कसं? तुम्हाला उदाहरण सांगते. संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं? इकडल्यापेक्षा इकडं लवकर कळत. दह्यातला केस जर आपण साईडला काढला मावशी कसा निघतो? त्याला दही लागलेलं राहतं का? नाही, एकदम असा शुद्ध धुतल्यासारखा निघतो. अगदी तसं राहिलं पाहिजे संसारामध्ये. पण आपण संसारामध्ये कसं राहतो? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा. तो तुटून येतो पण निघून येत नाही. असं नाही राहायचं, असं नाही राहायचं. म्हणून खोटा आहे संसार. महाराज म्हणतात संसार खोटा आहे. पण सत्य काय आहे या जगामध्ये? सत्य फक्त भगवंत आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. कर देखो जीवन जो तुझा घर है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. 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 रामवध काशी में शिव कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको. दया करो प्रभु देखो इनको. हर घर के आंगन में राधा मोहन शरणं. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम.
याची जाणीव करून देणारे संत आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये आपलं हित फक्त संतांना ठाऊक आहे, नाहीतर आपल्या आईवडिलांना. त्याची माझे हित करीती सकळ. म्हणून ऐकायचं असेल तर एक तर संतांचं ऐका, नाहीतर आईवडिलांचं ऐका, कारण त्यांच्या एवढं आपलं हित कोणालाच माहीत नसतं. मग का ऐकायचं? कारण संतांचं अंतकरण आणि आईचं अंतकरण एकच आहे. संतांची ह्या समाजाला सांगण्याची पद्धत आणि आईची आपल्या लेकराला सांगण्याची पद्धत एकच आहे. कसं काय? जसं की संत ह्या समाजाला पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात की बाबांनो, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, हित ते करावे. ऐक, देवाचे चिंतन. पण गोड बोलून ही लोक ऐकायला तयार. गोड बोललं तरी लोक काही ऐकत नाही. म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी नाईकती बटकीचे. आता तो अधिकार आपल्याला नाही बरं, काही संतांना आहे फक्त एवढा अधिकार. शिव्या देऊन पण सांगितलं, पुढे सिंधळीचे रडतील. पण शिव्या दिल्या तरी ही लोक ऐकायला तयार नाही. मग मात्र संत म्हणतात, बाबांनो, आता आम्ही तुमच्या पाया पडतो, पण ऐका. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. अगदी तीच पद्धत आईची आहे. आई काय करते? पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते, कुरवाळते, पाठीवरून हात फिरवते, बाळा अरे अभ्यास कर. ते शेजारचं पोरग बघ बर 80-90 हजार पगार आहे, त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतं, तू पण अभ्यास कर, मोठा हो. पण ते पोरग ऐकत नाही. ऐकतं का? नाही ऐकत. मग मात्र आई काय करते? दांडकं काढते. काय करते? तुम्ही काढता ना? पण तुमची स्वतःच्या लेकराला मारण्याची इच्छा असते का? नसते. पण मारावं लागतं. कशासाठी? त्याच्या चांगल्यासाठी, त्याच्या भल्यासाठी. पण तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं की ते ऐकतच नाही. मग मात्र आई म्हणते, आता मी तुझ्या पाया पडते रे बाळा, पण अभ्यास कर. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित.
लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जे आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात. म्हणून जीवनामध्ये आईचा स्पर्श जो आहे तो खूप वेगळा आहे. आईच्या स्पर्शामध्ये एवढी ताकद आहे, आईच्या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे. माता भगिनी, तुम्हाला असं मला विचारायचं, तुम्ही किती जरी दमवून भागून तुमच्या माहेरी गेला आणि तुमच्या म्हाताऱ्या आईने नुसता असा गालावरून जरी हात फिरवला, बरं वाटतं की नाही? सगळा कंटाळा निघून जातो की नाही? कारण आईच्या स्पर्शामध्ये तेवढी ताकद आहे. तुम्ही किती जरी कंटाळून घरी आलेले असू द्यात आणि तुमच्या म्हाताऱ्या आईने तुमच्या पाठीवरून हात जरी फिरवला तरी तुमच्या दिवसभराच्या कामाचं कंटाळा कुठं गायब होतं हे पण कळत नाही. आईच्या स्पर्शामध्ये ताकद असते, ताकद असते. आजकालची पोरं त्या स्पर्शापासून मुकलेली आहेत बरं का. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी पोरगं रडायचं आणि पोरगं रडायला लागलं की आई त्याला जवळ घ्यायची आणि मग त्या लेकराचं रडणं थांबायचं. आता तसं होत नाही. आता पोरगं रडायला लागलं की आई पर्समधून मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते आणि मग त्या पोराचं रडणं थांबतं. म्हणजे ते पोरगं पण इतकं पुढचं मोबाईल हातात आला आई नको पण मोबाईल पाहिजे. हा तुमच्या मातृत्वाचा जय म्हणायचा की विज्ञानाचा जय म्हणायचा? मातृत्वाचा पराजयच म्हणायचा. आणि म्हणून पूर्वी अंगाई गीतं गायची आई आपल्या लेकरासाठी, त्यातून काही संस्कार व्हायचे. गाय झोपली गोठ्यात घरट्यातची मोताई, गाय झोपली गोठ्यात घरट्यातची मोताई, पारसात वेलीवर झोपल्या जाई जुई, मीठ पापना डोळ्याचा, मीठ पापना डोळ्याच्या, गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हे संस्कार व्हायचे अंगाई गीतामधून. आताची आई काय करते, लेकराला पाळण्यामध्ये घालते आणि पाळण्याची दोरी ओढत असताना म्हणते यू यू हाड हाड, यू यू हाड हाड. तिथपासून त्या लेकराची जी हाड हाड सुरू होते ती मरेपर्यंत संपत नाही. विठाला म्हणून व्यापक प्रेम करते आई आपल्या लेकरावरती, इतकं प्रेम करते. आणि आईसारखं प्रेम, एवढं उदंड प्रेम नाही कोणी करू शकत. मी तुम्हाला सांगेल, आई तिच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख सहन करेल, कितीही टोकाचं दुःख असू द्या ती सहन करेल. फक्त ती एक दुःख सहन करू शकत नाही आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बस, कोणतीच आई हे दुःख सहन करू शकणार नाही. म्हणून तर बघा ना, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते, तिला अनंत यातना वेदना होत असतात आणि ज्या वेळेस तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं त्यावेळेस तर डॉक्टर पळतच त्या बाईच्या नवऱ्याकडे, त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे येतात आणि सांगतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे, बाळाच्या गळ्याला नाडेचे वेडे पडलेले आहेत, एक तर तुमचं बाळ जगू शकतं अन्यथा तुमची बायको, तुम्हाला काय हवं आहे असं म्हटल्यानंतर बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब पोरगं मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं, कोणताही बाप असू दे, हे बापाचं वृत्त झालं. पण ज्या वेळेस ते डॉक्टर पळतच ते आईकडे येतात आणि सांगतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता नाहीतर तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय. एवढ्या त्रासामध्ये सुद्धा तिने सांगावं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे. डॉक्टर साहेब माझं बाळ जगलं पाहिजे. का? कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं, नाही सहन करू शकत. म्हणून जीवनामध्ये एका आईचा मुलगा जाणं आणि एका लेकराची आई जाणं असं कधी घडू नये. एखाद्या लहान लेकराची आई जाणं म्हणजे खूप सहन न होण्याच्या पलीकडचं ते दुःख आहे. बघा तुम्ही
एखाद्या लेकराची आई ज्या वेळेला मरण पावते, लहान लेकरू असतं हो, ते लेकरू त्या आईच्या प्रेतापुढं बसून धाय मोकलून रडत असतं. आमच्या शेजारच्या आपल्यासारख्या बायका येतात, त्या लेकराची समजूत घालतात, बाळा रडू नको, राजा अरे रडू नको सारे, आम्ही पण तुझ्या आईसारख्याच आहोत ना. पण इथं बोलताना तर चूक होते आपली. अहो आईसारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. प्रत्यक्षात आई होणं वेगळं. तसं पाहिलं तर जगातल्या सगळ्या स्त्री आईसारख्याच आहेत. परावी या नारी माता माऊली समान. जीवनामध्ये असं कधी होऊ नये. एखाद्या लेकराची आई मरण पावणं. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची बारी कशी तू केली. संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट तुझला आली असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्याला. निघून गेली आई वनवासाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. जीवनामध्ये लहानपणी एखाद्याची आई जाऊ नये. आपण किती जरी वयस्कर असलो आणि आपली आई गेली तर खूप मोठं दुःख होतं आणि ते दुःख सांगण्याच्या पलीकडचं असतं. लक्षात घ्या, कारण आईचं प्रेमच वेगळं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल, त्या ज्या आईवडिलांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या आईवडिलाच्या डोळ्यातून पाणी निघेल असं कधी वर्तन करू नये. शक्यतो असं तुम्हाला वाटतं ना की आपल्या हातून उच्च कोटीचा परमार्थ घडावा, वाटतं ना आपल्याला, आपल्या हातून उच्च कोटीचा परमार्थ घडावा, तर एकच काम करा, आई वडिलाची सेवा करा, परमार्थ आपोआप घडतो. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी. तुम्हाला वाटत असेल कधी कधी पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या वडिलांचं दर्शन घ्या, पांडुरंगाचं दर्शन घेतल्या समान आहे. तुम्हाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे, तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घ्या, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्या समान आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं, तर तुम्ही तुमच्या बायकोचं दर्शन घ्या. सगळे देव घरीच आहेत, बाहेर जायची काही गरज नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गं तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गं तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड आई पाजिला तुपाना. तुझ्या या प्रेमाची
आणि तो जर का घरी नाही आला, सगळ्यांची लेकरं घरी आली, अजून माझं लेकरू घरी कस काय नाही आलं? काय झालं तर नसेल, काही अडचण तर आली नसेल? नाही नाही ते विचार, नाही नाही त्या शंका त्या आईच्या मनात यायला लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं प्रेम असतं ना तिथंच शंका असते बरं का. आणि मग ती आई प्रत्येकाच्या घरी जाऊन गल्लोगल्ली जाऊन विचारते, शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई, तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार 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 नाही. दोन्ही वादकासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर आईसारखी मूर्ती या जगामध्ये नाही, म्हणून देवाच्या मूर्तीची पूजा करत बसण्यापेक्षा आईच्या मूर्तीची पूजा केली पाहिजे, आईचं दर्शन घेतलं पाहिजे. नक्कीच परमार्थ तुमच्या हातून घडेल, देव तुमच्यावरती प्रसन्न होईल. कारण जगामध्ये निरपेक्ष प्रेम करणारं केवळ एकच नातं, आईचं आणि लेकराचं नातं किती जवळचं आहे बघा तुम्ही, किती जवळचं नातं आहे. आणि या नात्याची सर दुसऱ्या कोणत्याही नात्याला कधीच येऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले, ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं ते म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं काय म्हणले? म्हटलं पूर्वी मला माझी आई अंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी म्हटलं माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. म्हटला त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, तुम्ही ज्यावेळेस लहान होता ना, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली,